वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबियांच्या कोठडीमध्ये वाढ. पती, नणंद आणि सासूला आणखी 1 दिवसाची कोठडी, तर राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी. हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरून नकार आला म्हणून आत्महत्या केली असेल, हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद. प्लास्टिकच्या छडीनं मारहाण, याला हत्यार म्हणायचं का? नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? हगवणेच्या वकिलाचा कोर्टामध्ये अजब युक्तिवाद. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा समोर. सुशील आणि शशांक हगवणे या दोघांनीही शस्त्र परवाना देताना खोटं शपथपत्र दिल्याचं उघड. पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर. लग्नाचा आमिष दाखवत प्रेमसंबंध ठेवले, लग्नाला नकार दिल्यानं अल्पवयीन तरुणीनं केली आत्महत्या. आगामी मुंबई, ठाणे आणि पुणे पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याचे अमित शहांचे संकेत, सूत्रांची माहिती. तर एकनाथ शिंदेंनीही मुंबईच्या 107 जागांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी. डोंबिवलीतील एका 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू. कळव्यातल्या रुग्णालयात सुरू होते उपचार. आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह ठाणे आणि कोकणाला आज येलो अलर्ट, तर पुढचे 5 दिवस राज्यातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज. महाराष्ट्रासह 4 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा. केरळ, कर्नाटक आणि गोव्यातही जोरदार पाऊस बरसणार. पुढील 6 ते 7 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.